लोकां दहतपुटघटं चारुदोर्भिश्चक्रुः सूक्ष्म स्वच्छाति बुद्ध्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालांभो दोजुरान्तं कुटितटविलसं चारु पीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं निखिलगदवलं प्रौढदावाग्निमितं. अन्नाचं महत्त्व हा जो पेपर आहे तो त्यामध्ये आयुर्वेद हे भारतातलं प्राचीन वैद्यकशास्त्र आहे आणि या शास्त्रामध्ये स्वास्थ्य रक्षणाचे आणि रोग निवारणाचे विज्ञान सांगितलेलं आहे आणि ते आज सुद्धा उपयुक्त आहे. आहार हा जीवनाचा आधारस्तंभ आहे असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे आणि अयोग्य आहार हे एक रोगाचं महत्त्वाचं कारण सुद्धा आयुर्वेदानं सांगितलेलं आहे आणि आहार हेच मोठं औषध आहे हे सुद्धा आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. आणि म्हणून या शोधनिबंधामध्ये फक्त चरक संहिता या ग्रंथामध्ये वर्णन केलेले जे आहारासंबंधीचे मार्गदर्शक नियम आहेत त्यांचा अभ्यास करून विचार मांडलेले आहेत आणि त्या नियमांच्या पालनाचं महत्त्व सध्याच्या काळात सुद्धा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अन्नाचं महत्त्व वर्णन करताना आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की प्राण हा प्राणभूताम अन्नम अन्नम लोकोभिधावती वर्ण प्रसाद सौस्वर्यम जीविकम प्रतिभा सुखम तुष्टि पुष्टिर बलम मेधा सर्वम अन्ने प्रतिष्ठितम लौकिकम कर्म यद मुक्तौ स्वर्गतौ यच्च वैदिकम कर्मापवर्गे यच्चोक्तम तच्च अपि अन्ने प्रतिष्ठितम. तर हे जे की प्राणभूत म्हणजे प्राण धारण करणारे जे आहेत त्यांचा प्राण आहे अन्न म्हणजे आणि अन्नाच्या मागे लोक धावत असतात. अन्नासाठी नाही दिशा आम्हा बळविशी जगदिशा. तर अन्नम लोक हा अभिधावती काही जे करतो ते कशासाठी पोटासाठी. सगळा प्रयत्न जगाचा पोटासाठी आहे म्हणून सांगितले. मग अन्नामुळे काय वर्ण त्वचेचा रंग अन्नावर अवलंबून आहे. आपलं प्रसन्नत्व मनाचं त्वचेचं प्रसन्नत्व अन्नावर अवलंबून आहे. चांगला आवाज असणं हे अन्नावर अवलंबून आहे. जीवन अन्नावर अवलंबून आहे. प्रतिभा आपण निबंध वाचन करतो ही जी काही आपली प्रतिभा आहे ती अन्नावर अवलंबून आहे. सुख सर्व प्रकारचं सुख हे अन्नावर अवलंबून आहे. तुष्टी बल म्हणजे शक्ती ही अन्नावर अवलंबून आहे. मेधा म्हणजे धारणा शक्ती अन्नावर अवलंबून आहे. सर्व अन्ने प्रतिष्ठित सगळं अन्नामध्ये सामावलेलं आहे. एवढंच काय लौकिकम कर्म यद्मुक्तौ स्वर्गतौ यच्च वैदिकम कर्मापवर्गे यच्चोक्तम तच्च अपि अन्ने प्रतिष्ठितम. म्हणजे अन्न जर चांगलं आपण घेतलं तर आपलं लौकिक जीवन आहे. सध्या या इहलोकातलं जीवन तर सुखमय होतंच पण चांगलं अन्न जर आपण ग्रहण केलं तर स्वर्ग आणि मोक्ष प्राप्ती होते. स्वर्गामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं स्थान मिळतं. एवढं अन्नाचं महत्त्व आहे. आणि म्हणून याबद्दल सांगितलं की आहाराचे वेगवेगळे जे नियम सांगत असताना चरक संहितेमधल्या काही महत्त्वाच्या सूत्रांचा विशेषतः चरक संहितेमधले सूत्रस्थानामधले 5वा अध्याय 6वा अध्याय 27वा अध्याय सूत्रस्थानातला 28वा विविधाशीत पितीय अध्याय आणि विमान स्थानातला पहिला अध्याय रस विमान या सर्व अध्यायांचं सटीक वाचन करून आपण हा विचार मांडलेला आहे. तर यामध्ये आहाराची 8 विशेषायतनं सांगितलेली आहे. म्हणजे अन्न ग्रहण करण्यासंबंधीच्या 8 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यात सांगितलं तत्र खलु इमानि अष्टौ आहार विधी विशेषयतनानि भवन्ति तद्यथा प्रकृति करण संयोग राशि देश काल उपयोग संस्था उपयोक्ता अष्टमानी भवन्ति. तर या 8 गोष्टी अन्नाच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या आहेत असं सांगितलं. आता या 8 गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पुढे पाहूया. तर प्रकृती तत्र प्रकृती उच्चते स्वभाव. हा प्रत्येक अन्नाचा एक स्वभाव आहे. म्हणजे तांदूळ लघु आहे ज्वारी लघु
पचनशक्ती मंद आहे. अग्नी ही एक अचिंत्य शक्ती आपल्याकडे सांगितली की जागरो भगवान अग्नी किंवा अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देह संस्कृता. तर अग्नी ही आपल्या शरीरामध्ये असणारा ईश्वरच आहे आणि या अग्नीचं महत्त्वाचं कार्य अन्नाचं पचन करणं हे आहे. आणि म्हणून ह्या अग्नी प्रत्येक व्यक्तीचा अग्नी कसा आहे, पचनशक्ती कशी आहे, त्याच्यावर त्यांनी अन्न कसं खायचं हे अवलंबून आहे. पचनशक्ती मंद असेल, विशेषतः लहान मुलं, त्याचप्रमाणे वृद्ध किंवा आजारी माणसं, पंचकर्म केल्यानंतर पचनशक्ती मंद होत असते. त्यावेळेला लघु म्हणजे हलका आहार, बसायला हलका आहार म्हणजे अगदी साडीच्या लायापासून सुरुवात केली जाते. भाताची पेज ही सुरुवातीला ते सर्वात लघु आहे. अशा पद्धतीचं लघुकडून गुरुकडे जसं आपली पचनशक्ती वाढेल तसे आपण जड पदार्थ घ्यायचे किंवा लघु पदार्थ जास्त थोडेसे खाल्ले तरी चालतात. पण गुरु म्हणजे जड पचायला जड जातं. गुलाबजामुन, श्रीखंड अशासारखे जे पदार्थ आहेत पचायला उडदासारखे पदार्थ हे कमी खाल्ले पाहिजेत, अर्ध्या मात्रेमध्ये खाल्ले पाहिजे. म्हणून अन्नाचा स्वभाव कसा आहे, लघु आहे का गुरु आहे ते फार महत्वाचं आहे. तर तत्र प्रकृती उच्यते स्वभावः यः पुनः औषध द्रव्याणां स्वाभाविको गुरुवादी गुण तद यथा माश उद्वयोः. माश म्हणजे उडीद हे गुरु आहे पचायला, पण मूग हे लघु आहे. म्हणून मुगाचं वरण, मुगाचं उसळ ही पचायला हलकी असल्यामुळे ती सर्व नेहमी खाण्यासारखी आहे, परंतु उडीद हे रोज खाण्यासारखा पदार्थ नाही. अशा पद्धतीनं पदार्थामध्ये लघु तो हलका आहे का जड आहे विचार करावा लागतो. दुसरा करण पुन्हा स्वाभाविकानां द्रव्याणां अग्निसंस्कार. हा संस्कारो हि गुणांतराधानम् उच्यते. ते गुणाः तोय अग्निसन्निकर्ष अन्यथा देशकाल वासन भावनादिभिः कालप्रकर्ष भाजनादिभिः च अभिधीयन्ते. तर अन्न हे आपण जनावर आणि माणूस याच्यामध्ये काय फरक आहे. जनावर कच्चं अन्न खातात, पण माणसं त्या अन्नावर संस्कार करून खातात. अन्नावर म्हणजे त्याला तापवणं, तळणं, भाजणं, कुटणं हे वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार केल्यानंतर जे जड अन्न आहे ते पचायला हलकं होऊ शकतं. जे चवीला एवढं चांगलं नाही त्याच्यात आपण चव निर्माण करू शकतो. म्हणून अन्नावर संस्कार करणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते तुम्ही पाणी, उष्णता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींमुळे अन्नावर संस्कारित अन्न हे आपण खाल्लं पाहिजे. त्यानंतर पुढचा जो आहे तो आपण बघूया संयोग. हा अन्न आपण बघतो की बऱ्याच गोष्टी नुसतं केवळ अन्न आपण खातो, त्याचा संयोग करतो. संयोग हा पुनर्बहूनां या द्रव्याणां संहती भावः सहा विशेषम् आरभते. यः पुनरेक द्रव्याणि आरभते तद् यथा मधुप्रत्युषः मधुमध्यपयसांची संयोग. आता यामध्ये संयोग करताना कोणतं अन्न कोणाशी मिसळायचं ह्याचं पण एक शास्त्र आहे. त्याच्यामध्ये विरुद्ध अन्न ही एक संकल्पना आयुर्वेदामध्ये. तर विरुद्ध संयोग, गुणविरुद्ध, वीर्यविरुद्ध अशा पद्धतीचे विरुद्ध अन्न हे नाही खाल्लं पाहिजे. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की मासे आणि दूध एकत्र करून खाणं किंवा आंबट फळं आणि दूध एकत्र करून खाणं. शिकरण यावर एकाने स्टडी केला आहे. आता रिसर्च पेपर जर्नलमध्ये पब्लिश झाला, इंटिग्रेटिव्ह जर्नलमध्ये, की शिकरण खाण्याची जी पद्धत आहे ती दूध आणि फळाचं मिश्रण आहे आणि ती आरोग्याला हितकारक आहे असं आता सिद्ध केलं एकाने पेपर रिसर्च करून. त्याच्यावर अनेक लोकांना शिकरण रोज खायला दिलं आणि त्याच्यावर अभ्यास करून सांगितलं की शिकरण अतिप्रमाणात आणि रोज अशा पद्धतीचं खाणं ते निश्चितपणे आपल्या शरीरातलं कोलेस्टेरॉल किंवा हृदयाला बाधाकर आहे अशा पद्धतीचा निष्कर्ष. पण त्यामुळे आता आधुनिक ही विरुद्धात्म संकल्पना किंवा संयोग विरुद्ध असे पदार्थ खाणं हे चुकीचं आहे. काही लोक आईस्क्रीम, हॉट आईस्क्रीम गरम करून खायचं हा काय प्रकार आहे. तर अशा पद्धतीचे संस्कार योग्य केले पाहिजेत आणि संस्कार विरुद्ध, गुण विरुद्ध, वीर विरुद्ध असे अनेक विरुद्धांचे प्रकार आहेत आणि ते आपण टाळले पाहिजे. त्यानंतर राशी, प्रमाण किती, अन्नाचं प्रमाण हे आपल्याला पचेल एवढं आपलं पचनशक्ती किती आहे बघून केली पाहिजे. आणि म्हणून सर्व अन्न किती खायचं, एक अन्न किती, म्हणजे त्याच्यामध्ये गोड पदार्थ थोडे खाल्ले पाहिजे,
इतर पचायला हलके पदार्थ ते जास्त खाल्ले पाहिजे. त्यामुळे त्याच्यामध्ये सर्व ग्रह आणि सर्व अन्न मिळून किती प्रमाण घ्यायचं आणि एक अन्नाचं किती प्रमाण घ्यायचं हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागतं. आणि त्याला म्हणतात सर्व ग्रह आणि परिग्रह अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. नंतर मला जरा फास्ट करावं लागेल. नंतर काळ उपयोग संस्था यांचा पण आपण आपल्याला विचार करावा लागतो. कोणत्या काळामध्ये थंडीमध्ये जर थंड पदार्थ खाल्ले तर ते चुकीचे आहे. त्यामुळे काळाचा विचार. नंतर उपयोग संस्था तो उपयोग नियम आहे. उपयोगाचे वेगवेगळे नियम आहेत. त्यामध्ये सांगितले की कसे अन्न खाल्लं पाहिजे. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की उष्णम अश्मियात उष्णम स्निग्धम मात्रावत जीर्णे वीर्य विरुद्धम इष्टे देशे इष्ट सर्वोपकरणम न अतिद्रुतम न अतिविलंबितम अजल्पम अहसन तन्मनाभुंजित आत्मानम अभिसमीक्षतम्यम हे महत्त्वाचं सांगितलं. तर त्यामध्ये अन्नाचे वेगवेगळे 8 प्रकार सांगितलेले आहेत. पेय भक्ष्य असे वेगवेगळे प्रकार आहेत अन्नाच्या खाण्याच्या पदार्थावरून पण. आणि त्याचं सुद्धा आपल्याला वापर सांगितलं. आणि हा प्रकृती करण संयोग वासी देश काल उपयोग संस्था आणि उपयुक्ता म्हणजे खाणारी व्यक्ती ह्या सगळ्याचा विचार करून थोडक्यात जर आपण विचार केला तर आपल्या जठराचा निम्मा भाग व्यापला जाईल. एवढा घन भाग पाव भाग द्रव आणि उरलेला पाव भाग रिकामा ठेवा. आहारामध्ये 6 रसांचा समावेश व्हावा. त्यामध्ये मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय हे 6 रस असले पाहिजेत. आणि हा षड्रस आहार हा आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. मात्र कुठल्याही रसाचा अतिरेक करायचा नाही. अन्न स्निग्ध असावं आणि स्निग्ध म्हणजे आपल्याकडे भातावर तूप घालण्याची पद्धत आहे ती फार महत्त्वाची. अन्न स्निग्धता आणि त्यामुळे वातानुकूलन होतं. इंद्रियांना प्रगती मिळते. भूक लागल्यावरच अन्न खायचं आहे. पहिलं अन्न पचल्यानंतरच अन्न खायचं आहे. विरुद्ध गुणाचे अन्न पदार्थ एकत्र करायचे नाही. आपण कोणत्या ठिकाणी जेवण करतो ते पण महत्त्वाचं आहे. टीव्ही बघत जेवण करायचं नाही आणि एकाग्र चित्ताने जेवायचं आहे. सावकाशी खायचं नाही आणि अति भरभरे खायचं नाही. काय प्रौढी सांगतात म्हणजे मी पानाला चुना लावेपर्यंत माझं जेवण होतं हे चुकीचं आहे. योग्य वेळ जेवणाला दिला पाहिजे आणि एकाग्रपणानं जेवण केलं पाहिजे. पाणी सुद्धा एक घास खाल्ल्यावर उठून थोडं पाणी पिलं पाहिजे. जेवायच्या अगोदरही पाणी नाही दिलं पाहिजे आणि जेवणानंतर लगेच पण भरपूर पाणी पिलं नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर आपण षड्रस आहार घेतला भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे सात्विक आहार घेतला तर आपलं आरोग्य निश्चितपणे उत्तम राहतं. आणि असं आपल्याला आरोग्य सर्वांना प्राप्त हो अशी मी प्रार्थना करतो आणि विराम देतो. एक आरोग्यदान मी केलेलं आहे ते आपल्याला म्हणतो. आता रुग्णात्मके देवे तेने उपचारे तुषावे दोषोनी तुझं घ्यावे आरोग्यदान दिनचर्या व्रत पाळावी ऋतुचर्या अवलंबावी सद्वृत्तीने गती असावी आरोग्य लाभा. स्वतःची स्वच्छता ठेवा परिसरही स्वच्छ ठेवा. शुद्ध पाणी अन्न हवा आरोग्य होते. रोगाची घालण्या लसीकरणाच्या वेळा पाळा. सांभाळा गर्भवती सहबाळा वृद्धावस्थ नाही. कुपोषण होऊ न द्यावे. खाणे अतिशय टाळावे. वेळेवरी घेत जावे. व्यायाम अन्न सोप दाहला जरी का रोग वैद्याकडे जावे सवेग. होऊ न द्यावा उद्वेग शरीरी मनी. वेळेवरी औषध घ्यावे. अनुपाना न विसरावे. पथ्यास पाळावे. रोगमुक्त व्हावे. घ्यावे पंचकर्म आणि रसायन. रोगाचे न होईल पुनरागमन. करावे कर्तव्य पालन. लाभे आरोग्य संपदा. एक म्हणे श्री विघ्नेश्वराहो हे होईल आरोग्यदान हो. येणे वरे वैद्यराजो सुखी आधारा सुखी